जगात सर्वाधिक विकास वृद्धीचा दर हा भारताचाच आहे। फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आजही भारत आहे आणि जवळपास आपण 345 लाख कोटीचा टप्पा पार केलेला आहे। 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे अत्यंत वेगाने भारताची वाटचाल ही आता चाललेली आहे। विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत। पुढच्या 11 महिन्याचे सगळे इंपोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे। मी एक काळ आपण असा बघितला की विदेशी कर्जाखाली बुडलेला भारत फ्रेजाइल 5 अर्थव्यवस्था आणि वर्ल्ड बँक किंवा IMF हे सांगायचं की यातनं बाहेर निघाला नाही तर भारत डेट ट्रॅपमध्ये जाईल, कारण विदेशी कर्ज परत करण्याकरता भारताकडे पैसे नाहीत। आज त्या भारताकडे एका दिवसात परत करावे लागले तरी 94% कर्ज आपण एका दिवसात परत करू शकतो अशा पद्धतीनं। आणि 11 महिन्याचे एक्सपोर्ट हे याकरता महत्त्वाचं आहे की साधारणपणे UPAच्या सरकारमध्ये 1 महिन्याच्या इम्पोर्टचे देखील आपल्याकडे विदेशी मुद्रा नसायची, ते आता 11 महिन्याची आपल्याकडे आपल्या स्टॉकमध्ये या ठिकाणी आहे। GST आता 22 लाख कोटींवर गेलाय आणि अर्थातच यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे। UPAचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये 12,000 पटींनी वाढ झाली आहे आणि 314 लाख कोटी रुपयाचे डिजिटल व्यवहार आज भारतात चालले आहेत। चायना सहित सगळ्या देशांना भारताने मागे टाकलेला आहे डिजिटल व्यवहारांमध्ये। आणि विशेषतः आम्ही तयार केलेला UPI हा आता जगातले 30 देश वापरत आहेत। ब्राझील सारखा देश हा देखील आता UPI वर शिफ्ट होतोय। ही मला असं वाटतं की भारतीयांकरता अत्यंत गौरवाची परिस्थिती आहे। आणि प्रत्यक्ष कर संग्रह डायरेक्ट टॅक्सेस 27 लाख कोटीपेक्षा जास्त गेले आहेत।